नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज आपण गावरान म्हणजे नाशिक स्टाईल मेथीची भाजी कशी बनवायची, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. रोजचीच भाजी आहे पण खूप छान होते. अशा प्रकारची भाजी भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. अशा प्रकारे भाजी ही कोवळी आणायची, निवडून घ्यायची आणि आपल्याला ही शक्यतो लाल कोराची जर भाजी मिळाली ना तुम्हाला तर तशी आणा. आणि निवडल्यानंतर बघा असे पांढरे त्यामध्ये पानं असतात, ते घ्यायचे नाही, यामध्ये किडे असतात. तर हे आपल्याला निवडून टाकायचे आहे. निवडून घेताना हे व्यवस्थित बघायचे, यामध्ये खूप किडे असतात, हे घ्यायचे नाही शक्यतो. आणि अशा प्रकारे आपल्याला कोवळी कोवळी याची पानं किंवा पुढचे देठ आपल्याला घ्यायची आहे. आणि हे आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. आणि धुताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर मीठ टाकल्यामुळे काय होतं की भाज्यांवर जे फवारलेले जंतुनाशक फवारे मारलेले असतात ना, तर ते नाहीसे होण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे. वाटणासाठी इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, किती तिखट, कमी तिखट, जास्त तिखट लागत असेल तसं. 10-12 गावठी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. मेथीची भाजी म्हटलं की लसूण हा भरपूर लागतो, तरच त्या भाजीला चव येते. तर इथे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तर हे शेंगदाणे भाजून घेतले आहे, सालासह घेतलेले आहे. तुम्ही साल काढून सुद्धा टाकू शकता. आणि हे वाटण आपल्याला असं करायचं आहे की थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे, म्हणजे खूप बारीक असं वाटण तयार होत नाही. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आधी, आणि नंतर पण आपल्याला वाटताना थोडंसं परत कमी आलं तर टाकायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जर जास्त बारीक केलं ना तर मेथीची भाजी अशी पिठाळ लागते, म्हणून थोडंसं असं जाडसर ठेवा. अगदी जसं पाट्यावर कसं आपण वाटतो, जर पाटा असेल आणि पाट्यावर जर तुम्ही वाटलं ना तर ती भाजी अजूनच चवदार लागते. आता इथे एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. पालेभाज्यांना थोडंसं तेल जास्त असलं तरच त्या भाज्या चांगल्या लागतात. पण बरेच लोक हल्ली तेलाचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात खातात. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तेल टाका. मी शक्यतो व्हिडिओ पुरतच फक्त जेव्हा व्हिडिओ बनवते ना तर तेव्हाच तेलाचा जास्त वापर करते, आणि जेव्हा घरी मला खायचं असतं तेव्हा तेलाचा वापर कमी करते. तर बघा पुन्हा इथे मी 5-6 ही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, तर बारीक कट करून घ्यायच्या. अशी फोडणीमध्ये थोडासा लसूण टाकला ना तर तो मध्ये मध्ये खायला खूप छान लागतो. कुरकुरीत असं आपल्याला लसूण तळून घ्यायचा आहे. आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. हिरव्या पालेभाज्यांना फक्त जिरेच टाकतात, मोहरीचा वापर करत नाही. आता ही मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे, कारण माती पण असते ना भरपूर, म्हणून चांगली भाजी धुवून घ्यायची. आता इथे आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा आहे. फास्ट गॅसवर आपल्याला ही भाजी पूर्ण पाणी सुकेपर्यंत परतवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पाणी राहिलं नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. आणि नंतरच आपल्याला जे वाटण केलं आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर भाजी कमी होते, भरपूर कमी प्रमाणात होते. अशाच प्रकारे मी सुकी भाजी सुद्धा टाकलेली आहे, तर त्याचा व्हिडिओ तुम्ही सुमन्स मॅजिकवर जाऊन बघू शकता. व्हिडिओच्या खाली लिंक सुद्धा देणार आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि खूप छान हेल्दी पौष्टिक असे वेगवेगळ्या प्रकारचे मी व्हिडिओ टाकलेले आहे. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन हे बघा. आणि आत्तापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे वाटण आहे ना ते आता यामध्ये भाजीत टाकून घ्यायचं आहे. आणि वरतून आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे, पण मिक्सरच्या भांड्यात मी वेगळ्या भांड्यात पाणी गरम करून घेतलं आहे. केटलमध्ये मी पाणी गरम करून घेते. कधी पाणी जेव्हा भाजीला टाकते तर केटलमध्ये गरम करूनच ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला वापरता येतं. तुमच्याकडे केटल नसेल तर तुम्ही साईडला गॅसवर एखाद्या पातेल्यात गरम करून ठेवा आणि भाजीत टाका, म्हणजे भाजी तर पटकन होतेच पण भाजीची चव पण जास्त वाढते. आणि जेव्हा तुम्ही थंड पाण्याचा वापर करतात ना तेव्हा थोडीशी भाजी ही पानसट म्हणजे बेचव लागते. म्हणून शक्यतो कधी भाजी करायची असेल तुम्ही सुकी करा, पातळ करा, पण पाणी हे गरमच वापरा. आता जशी लागल तसं मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला आता भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर खायचे आहे त्याप्रमाणे इथे पाण्याचा वापर करा.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नाशिकला अशाच प्रकारची भाजी करतात. बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. चवीनुसार आता इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं फक्त आपल्याला आता हे आपल्याला शिजू द्यायचे आहे, कारण ऑलरेडी आपण जेव्हा भाजी परतवतो ना पूर्ण शिजली जाते. फक्त जे वाटण आहे ना तर ते शिजवण्यासाठी आपल्याला 2-3 मिनटं लागणार आहे. खूप पटकन होते. अगदी 5च मिनिटात आपली ही मेथीची भाजी तयार होते. भाताबरोबर भाकरीबरोबर तुम्ही ही कशाबरोबरही खाऊ शकतात. तर बघा इथे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर अशी घट्टसर भाजी ही भाकरीबरोबर खूप छान लागते. तर अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि माझ्या वेगवेगळ्या ज्या रेसिपी आहे त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून मला नक्की सांगा. आणि कुठली नवीन जी रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की करून दाखवेल.